श्रमजीवी संघटनेच्या संस्थापक विद्युल्लताताई पंडित यांच्या वाढदिवसानिमित्त श्रमजीवी संघटना कवाड गटाच्या वतीनं 18 वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांना मोफत व सक्तीचे शिक्षण मिळावे या प्रमुख मागणीसाठी राज्यव्यापी पत्रलेखन अभियान राबवण्यात आले। या अभियानाअंतर्गत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री यांना निवेदन पाठवून प्रत्येक मुलाला सन्मानानं आणि समान संधीनं शिक्षणाचा अधिकार मिळावा अशी मागणी करण्यात आली। या उपक्रमात श्रमजीवी संघटनेचे महाराष्ट्र सरचिटणीस ठाणे जिल्हा दशरथ भालके, कवाड गटाचे अध्यक्ष गौतम पाटील, धामणगाव गणाध्यक्ष सुनील धापशी, भिवंडी उपाध्यक्ष प्रकाश राऊत, धामणगाव गणसचिव विजय रावते, चिंचवली गाव कमिटी प्रमुख पंढरी भामरे, ग्रामपंचायत प्रमुख संतोष मेघवाले तसेच वडपे ग्रामपंचायतीचे शशिकांत गवारी यांच्यासह अनेक पदाधिकारी उपस्थित होते। कवाड, भिनार, धामणगाव, वडपे, चिंचवली तसेच पोस्ट कार्यालयांमार्फत विविध ठिकाणी ही पत्र पाठवण्यात आली। सर्व निवेदनं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यापर्यंत पोहोचावीत अशी मागणी संघटनेनं केली आहे। यावेळी संघटनेचे कवाड गटाचे अध्यक्ष गौतम पाटील यांनी इशारा देत सांगितले की 18 वर्षापर्यंत मोफत व सक्तीच्या शिक्षणाची मागणी शासनाने तातडीने मान्य केली नाही तर श्रमजीवी संघटनेच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्यात येईल। आपल्या कवाड गटाच्या गटामध्ये वडपे ग्रामपंचायत पोस्ट ऑफिस इथे आज आम्ही भाऊताईंच्या मार्गदर्शनाने इथे आम्ही पोस्ट कार्ड जमा केलेले आहेत आणि आमच्या गोरगरीब मुलांसाठी ज्यांना आता 5वी ते 8वी पर्यंत शिक्षण फ्री केलेलं आहे, पण आमची अशी मागणी आहे की आम्हाला 12वी पर्यंत शिक्षण फुकट मिळाला पाहिजे। आम्ही आता त्यांना 2% आम्ही त्यांना पत्र व्यवहार केलेला आहे। जेव्हा आता ते 8 दिवसात त्यावेळी असं 8-15 दिवसात त्यांचं पत्र पोहोचल्यानंतर त्यावेळी पूर्ण दखल घेतली नाही मागणीची, तर आम्ही मोठं आंदोलन उभा करू। आज श्रमजीवी संघटनेच्या माध्यमातून आज कवाड गटामधलं वडपे पोस्ट ऑफिस आहे, येथे आज श्रमजीवी संघटनेच्या संस्थापक माननीय विद्युल्लताताई पंडित यांच्या वाढदिवसानिमित्तानं आज हा इथे कार्यक्रम आम्ही शिक्षण हक्क अभियानच्या माध्यमातून जे शासनाचं कडे आमचं म्हणणं द्यायचं आहे त्या म्हणण्याचं आम्ही पत्र तयार केलेलं आहे। त्यामध्ये महाराष्ट्र राज्याचे लाडके मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांच्याकडे आमचं मागणं विद्यार्थ्यांचं जे शासनाने गव्हर्नमेंटने 6 ते 14 वयोगटाच्या विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण ज्या पद्धतीने सुरू केले, पण या धर्तीवर आमची मागणी आहे 6 ते 18 वयोगटाच्या सर्व विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण मिळावं। या मागणीसाठी आज संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ठाणे, रायगड, नाशिक, पालघर या सर्व जिल्ह्यांमधील सर्व तालुक्यांमध्ये प्रत्येक पोस्ट ऑफिसमध्ये पोस्ट कार्डद्वारे आम्ही ही मागणी नोंदवण्यासाठी सर्व माझ्यासोबत असलेले सर्व पदाधिकारी, या गटागणातील सर्व गट प्रमुख, गणप्रमुख, उपस्थित कार्यकर्ते आज आम्ही वडपे पोस्ट ऑफिस कार्यालय इथे आज ही पोस्ट कार्ड माननीय मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेली आहे। जी आता शिक्षण पद्धती आहे ती शिक्षण पद्धतीमध्ये जी काही विशेषतः गरिबांची मुलं आहेत, वंचितांची मुलं आहेत, त्यांना शिक्षण घेणं आता या महागाईच्या काळात परवडत नाही। जरी शासनाने 6 ते 14 म्हणजे 1ली ते 8वी पर्यंत मोफत शिक्षण, म्हणजे शालेय पुस्तक असेल, गणवेश असेल, या पद्धतीने मोफत सुविधा दिलेल्या आहेत, पण 8वी पर्यंत शिक्षण घेऊन पुढचं 8वी, 9वी, 10वी, 11वी, 12वीचं शिक्षण घेणं गरिबांना परवडत नाही आणि पुढचे वर्ग सुद्धा शासनाने बंद करण्याच्या मार्गावर आहेत। तसे आज पालघर जिल्ह्यामध्ये 9वीचे वर्ग, 10वीचे वर्ग बंद केले, त्याच धर्तीवर ठाणे जिल्ह्यामध्ये ती परिस्थिती ओढवण्याची शक्यता आहे। हा धोका लक्षात घेऊन माननीय विवेक भाऊंच्या संकल्पनेतून जो काही राईट टू एज्युकेशन म्हणजे 2009ला शिक्षण हक्क कायदा अंमलात आणला आणि या कायद्याच्या नंतर जे काही शिक्षण मुलांना मोफत द्यायला सुरुवात केली, पण आता महागाईच्या काळामध्ये किमान विद्यार्थ्यांना 12वी पर्यंत शिक्षण मिळावं हा उद्देश डोळ्यासमोर ठेवून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना आमचं सांगणं आहे की या पुढचं जे काही शिक्षण आपण द्याल ते किमान 18 वर्ष होईपर्यंत विद्यार्थ्याला ते शिक्षण द्यावं, हा त्यामागचा आमचा उद्देश आहे।